मित्रांनो, जर तुम्हाला हिवाळ्यात एखादं असं पर्यटन स्थळ बघायचं असेल, ते सुद्धा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असेल, तर आज मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. ते म्हणजे कोंडेश्वर. कोंडेश्वर हे बदलापूरमधील एक पर्यटनासाठी असलेलं निसर्गरम्य ठिकाण आहे. कोंडेश्वर हे धबधब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण कधी कोंडेश्वर तुम्ही हिवाळ्यात पाहिला आहात? नाही ना? आज त्याचाच अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. तिकडचं सौंदर्य, तिकडचं निसर्ग, तिथे कसं पोहोचायचं याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देईन. तुम्ही पाहत राहा, म्हणजेच काय तर माझ्या सोबत राहा. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून वाटत होतं कुठेतरी शांत ठिकाणी निघून जावं. मग विचार केला, हा नाही अशा ठिकाणी जावं जे मुंबईच्या अगदी जवळचं ठिकाण असेल. ते ठिकाण आता सापडलंय. पहाटे आम्ही पहिली कर्जत ट्रेन पकडून बदलापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. तासाभरात आम्ही बदलापूर स्टेशनला पोहोचलो. बदलापूर स्टेशनला उतरल्यावर आम्ही पूर्वेला चहा आणि नाश्ता केला. चहा नाश्ता करून झाल्यावर आम्ही शेअर ऑटोने आमचा पुढचा प्रवास सुरू केला. जसजसं आम्ही ऑटोने पुढे जात होतो तसतसं थंडी वाढू लागली होती. त्या कुडकुडी थंडीत प्रवास करत आम्ही थोड्याच वेळात ज्या ठिकाणी जायचे होते, म्हणजेच काय तर तुम्हाला जिथे न्यायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे बदलापूर येथील कोंडेश्वर मंदिराजवळ. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून कर्जत लोकल किंवा बदलापूर लोकल पकडून तुम्हाला इथे येता येईल. बदलापूर स्टेशनवरून इथे येण्यासाठी तुम्हाला शेअरिंग रिक्षा तसेच तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करून इथे पोहोचता येईल. शेअरिंग रिक्षाने जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला प्रत्येकी 50 रुपये देता येतील. जर प्रायव्हेट रिक्षा करून आलात तर तुम्हाला तिकडे मंदिरापर्यंत जाता येईल. आणि ऑफकोर्स जर तुम्ही इथे आलात तर हा रूट नक्कीच एक्सप्लोअर करा, कारण आजूबाजूला जे काही निसर्ग आहे ते तुम्हाला एन्जॉय करता येईल. याचे काही शॉर्ट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येतील. माझ्यासोबत राहा, भेटूया थोड्याच वेळात. मुंबई ते कोंडेश्वर हे ठिकाण 70 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर रस्ते मार्गे येणार असाल तर तुम्ही कल्याण शिळपटा रोडवरून पुढे बदलापूर मार्गे येथे पोहोचू शकता. जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर बदलापूर या स्टेशनवर तुम्हाला उतरावं लागेल. मुंबईवरून तासाभरात बदलापूरला पोहोचता येते. बदलापूर ते कोंडेश्वर हे ठिकाण 7 ते 8 किलोमीटर असून तुम्ही रिक्षाने 20 ते 25 मिनिटात येथे पोहोचू शकता. तुम्ही जेव्हा या कोंडेश्वरच्या मार्गाने याल, म्हणजे वॉक करत याल, थोडीशी ट्रॅकिंग करायला मिळेल. आणि हो, तुम्हीच वॉक करूनच यायला पाहिजे. ह्याचं कारण आहे इकडचं निसर्ग. हिवाळ्यात जे काही इकडे थंडी पडते, जर तुम्हाला गावाकडची मजा घ्यायची असेल तर नक्कीच थंडीमध्ये इथे येऊन भेट द्या. निसर्गाचा आनंद घेत खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. थोडा प्रवास करून झाल्यावर आम्हाला भोज डॅमचा विहंगम दृश्य पाहायला मिळाला. हा भोज डॅम पावसाळ्यात भरून वाहत असतो. जर तुम्हाला लँडस्केप फोटोज काढायचे असतील तर हे ठिकाण उत्तम आहे. तुम्ही या ठिकाणी आलात तर पाण्यात उतरू नका, कारण ते खूप धोकादायक आहे. इथे छान छान फोटो क्लिक करा आणि त्याची मेमरी घेऊन तुम्ही पुढचा प्रवास सुरू करा. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत कोंडेश्वर मंदिराजवळ. या मंदिराजवळचा जो परिसर आहे हा येथील धबधब्यासाठी फेमस आहे आणि त्याचंच पाणी या तलावामध्ये आहे. हे छोटीशी नदी किंवा तलाव बोलू शकता. इथे जर तुम्ही याल तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे, येथील पाण्यामध्ये उतरू नका, कारण इथे काहीतरी इन्सिडेंट झालेले आहे. त्याच्यामुळे हा पर्यटन स्थळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. जेव्हा पावसाळ्यात याल तेव्हा येथे धबधबा हो ओसंडून वाहत असतो, पण हिवाळ्यात याल तर तेच तुम्हाला इथे संत पाणी बघायला मिळेल. ते एकदा तरी तुम्ही हिवाळ्यात इथे भेट दिलीच पाहिजे. माझ्यासोबत राहा, भेटूया थोड्याच वेळात. या परिसरातून प्रवास करत असताना तुम्हाला छोटी छोटी गावं लागतील. या गावातून मार्ग काढत तुम्ही कोंडेश्वर मंदिराजवळ पोहोचता येते.
मंदिरापासून थोड्याच अंतरावर चेतेश्वर बाबाची समाधी आहे. इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे, म्हणून मंदिराच्या आतला व्हिडिओ काढता आलेला नाही. मंदिराजवळ फुलांचे आणि नाश्त्यांचे छोटे स्टॉल आहेत. तुम्ही तिथे नाश्ता करू शकता. कोंडेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात महादेवाची पिंडी आहे. तसेच इतर देवतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत. मंदिराचा परिसर खूप शांत आहे. जर तुम्हाला आपल्या कामातून किंवा दगदगीच्या जीवनातून शांतता पाहिजे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन तर वीकेंडला न येता जर वीकडेज मध्ये आलात तर तुम्ही याची मजा घेऊ शकता. मंदिराच्या वरच्या बाजूला छोटासा ट्रेक करून आम्ही डोंगराच्या वरच्या बाजूला पोहोचलो आणि समोर आम्हाला धबधब्याचं दर्शन घडलं. खरंच हा धबधबा एवढा सुंदर दिसत होता की तिथून निघावंसंच वाटत नव्हतं. या ठिकाणी आम्ही खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले. आता तुम्ही सुद्धा या ठिकाणचे सिनेमॅटिक शॉट पहा आणि एन्जॉय करा. या ठिकाणाच्या खूप साऱ्या आठवणींना घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय केलेच असाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.